मित्र हो, आपला आजचा विषय आहे नगरसेवक व नगरपालिका व आपण जर आपली जबाबदारी व कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडल्यास सर्वसामान्य लोकांचे शारीरिक व आर्थिक उन्नती होते। तसं पाहिलं तर खूप विषय आहेत, पण मी आज जीवन आवश्यक असलेला विषय म्हणजे पाणी या विषयावर चर्चा करणार आहे। पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये सुधारित धोरण, लोकसहभाग व मागणी आधारित योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते। सन 1999 ते 2016 पासून या धोरणांच्या आधारावर पाणी पुरवठा व स्वच्छतेचे योजना राज्यात राबवण्यात येत आहे। पाणी म्हणजे जीवन, म्हणूनच मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे। राज्यातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा करणे ही नगरपालिकेचे व नगरसेवकाची पहिली जबाबदारी असून त्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणारी कार्यवाही अधिक परिणामकारक, निर्दोष व नियोजनबद्ध व्हावी व जनतेला शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाचे विविध विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्राम विभाग, तास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग वेगवेगळी जबाबदारी पार पाडत आहेत। या सर्व गोष्टी राबवण्यासाठी मित्रहो, आपल्या शहरातले किंवा ग्रामीण भागामधून सुद्धा नळपट्टीच्या स्वरूपात आपण पैसे म्हणजे कर भरतो। प्रत्येक घराला शहरामध्ये 2000 रुपये वार्षिक असते आणि त्यामध्ये कमर्शियल असेल तर 4 पट कर भरावे लागते। जर आपण दरवर्षी कर भरत नसलो तरी आपण आपल्या प्रॉपर्टी बद्दल नगरपालिकेमध्ये कोणतेही काम असेल तर आपले मागचे टॅक्स भरल्याशिवाय, म्हणजे मागील नळपट्टी भरल्याशिवाय आपले समोरील कोणतेही काम होत नसतात। म्हणून आपण कर कुठल्याही परिस्थितीमध्ये नगर परिषदेला भरतो। मित्र हो, देगलूर शहरामध्ये एकूण 13,000 घर आहेत आणि नळपट्टी आहे 2000 रुपये। 13,000 रुपये गुणिले 2000 रुपये केलो तर 2,60,00,000 रुपये आपण नगरपालिकेला कर भरतो। त्यात कमर्शियल कनेक्शन वेगळे पैसे आहेत। एवढ्या पैशाचा वापर योग्य प्रकारे होतो का, हा प्रश्न देगलूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पडला पाहिजे। मित्र हो, आपली दुसरी एक बाजू आहे। आपण आपल्या वार्डाच्या हितासाठी निवडलेला लोकप्रतिनिधी ही घटना आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे। एक प्रतिनिधी आपण निवडून देतो म्हणजे आपले येणारे 5 वर्ष आपल्या घरामधील एखादी ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासाठी जेवढं काम करतो तेवढ्याच ताकदीने काम आपला नगरसेवक आपल्या वार्डासाठी करीत असतो। पण पहिल्यांदा आपण एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडतो का, हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल। मित्र हो, हे जग आपणाला आपल्या कल्पनेनुसार अशा पद्धतीने असावं असं जर वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल। तथागत भगवान बुद्ध म्हणतात, आत्त दीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा।
एखादा नगरसेवक निवडून देते वेळेस आपण एक चांगला नागरिक म्हणून तुमच्या विचारामध्ये काय असावं हे आज आपण विचार करूया। मित्रहो, माझ्या वार्डासाठी व माझ्या परिवारासाठी जे शुद्ध नळाला पाणी येते ते शुद्ध आहे का त्याबद्दल नगरसेवक विचार करावा। जर शुद्ध येत नसेल तर शासन सांगल्याप्रमाणे नगर परिषदेकडून आपल्या नळाला येणारा पाणी शुद्ध करून घ्यावं आणि आपलं पाणी ज्या धरणामधून येते त्या ठिकाणी दर कमीत कमी 15 दिवसाला जाऊन तो नगरसेवक चेक करावा आणि आपण जबाबदार नागरिक म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी जावं आणि आपल्या वार्डाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करावं, कारण आपण पण जबाबदार नागरिक आहोत। आपल्या गल्लीमध्ये लाईटचे खांब व त्या खांबावर असलेला बल्ब चालू आहे का, नसेल तर नगर परिषदेकडून पाठपुरवठा करून खांबावरले बल्ब वार्डामध्ये बसवून त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करण्याची जबाबदारी ही नगरसेवकाची आहे। आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का, नसेल तर तो नगरपालिकामध्ये पाठपुरवठा करण्यासाठी नगरसेवकांनी जावं आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावे आणि मतासाठी वार्डाच्या प्रत्येक कोण्या कोपऱ्यामध्ये येऊन मत टाकण्यासाठी जसे विनंती करतात त्याच पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये एक वेळेस वार्डातल्या प्रत्येक कोण्या कोपऱ्यामध्ये नगर परिषदेने दिलेली सुविधा पूर्णपणे आहे का ते तपासून घ्यावं। मित्रहो, आपली पण जबाबदारी महत्वाची आहे। जर आपण उमेदवाराकडून पैसे किंवा वस्तूच्या स्वरूपात भेट घेत असाल तर तुमचे संपूर्ण अधिकार जे पैसे किंवा वस्तूच्या स्वरूपात घेत आहात त्याच्या बदल्यामध्ये तुमचे सर्व अधिकार त्यांना विकून टाकत आहात। ही घटना फार महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये, हे आपण स्पष्ट समजून घ्यावं, कारण आपल्यासाठी पुढच्या इलेक्शनसाठी कुठलं तरी भेट किंवा पैशाची जोड त्या इच्छुक उमेदवाराला करावी लागते। ती जोड त्यांनी कुठून करतात, तर तुम्हाला जी शासन क्वालिटीची सुविधा देते म्हणजे शुद्ध पाणी, घरच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी खर्च, तुमच्या घरासमोर प्रकाशासाठी लावलेले बल्ब, असे मूलभूत गोष्टी क्वालिटीने पुरवठा न करता त्याच गोष्टीमधून पैसे वाचवून आपल्याला पैसे किंवा भेट देतात। पण समजा आपल्यासाठी 1 किंवा 2 किंवा 5,000 रुपये देत असतील, त्याची किंमत आपण 5 वर्षामध्ये असे अनेक हजार रुपये किंवा लाखो रुपये देऊन चुकवावी लागते। नगरसेवक व नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे आपणाला दूषित पाणी येत असेल तर आपल्या मुलांना व परिवारातल्या सर्व सदस्यांना कुठल्या बिमारीला समोर जावे लागते ते पाहू आणि त्या बिमारीला इलाज करण्यासाठी किती खर्च येते ते पण पाहू। दूषित पाण्यामुळे उलट्या जुलाब होतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होते। कॉलरा हा एक संसर्गजन्य रोग आहे जो दूषित पाणी पिऊन किंवा त्यातून तयार केलेले अन्न खाऊन होतो। विषमज्वर हा एक प्रकारचा ताप आहे जो दूषित पाणी याच्या संपर्कातून पसरतो। कावीळ दूषित पाणी आणि अन्न पदार्थामधून कावीळ हा आजार वेगाने पसरतो। पोलिओ दूषित पाण्यामुळे पोलिओ या रोगाचा प्रसार होऊ शकतो। मित्रो, आता या बिमारीचा इलाज करण्यासाठी किती खर्च येते? 5 वर्षासाठी 1 किंवा 2 किंवा 5,000 रुपये घेतात आणि आजार कमी करण्यासाठी आपणाला 5 वर्षापर्यंत किती खर्च येते
हे मात्र आज आपण नक्की विचार करावं आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवावं। मित्र हो, मी एका नगरसेवकाला विचारलो, आपणाला 15 वर्ष लोकांनी निवडून दिले आहेत, आपण एक तरी वेळेस गेलात का वॉटर प्लांटला, ज्या ठिकाणाहून तुमच्या मतदारांना पाणी शुद्ध करून येते त्या ठिकाणी? पण ते प्रामाणिक असल्यामुळं ते सरळ सांगितले, मी एकही वेळेस जलशुद्धीकरण प्लांटला गेलेलो नाही। मी त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना सहज विचारलं, करडखेडमध्ये आपले मुख्य अधिकारी नगर परिषदेचे या ठिकाणी कधी येतात का? पण ते प्रामाणिकपणाने नाही म्हणून सांगितले त्या ठिकाणचे कर्मचारी। आपण देगलूरचे प्रामाणिक नागरिक म्हणून कधीतरी स्वतःला पण विचारावं, कधीतरी आपल्या नळ्याला ज्या ठिकाणाहून पाणी येते त्या पाण्यासाठी आपण कर भरतो, ते कर एका शहरामधून किमान 3 करोड रुपयाच्या दरम्यान जाते। त्या पैशाचा वापर योग्य रीतीने होतो का म्हणून आपण तरी एक वेळेस जाऊन विचारलात का? नाही गेलात तर पिकनिक म्हणून आपल्या परिवारासह 1 किंवा 2 किंवा 3 महिन्याला तरी एक वेळेस गेलं पाहिजे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं पाहिजे, संपूर्णपणे पाणी फिल्टर करून आपण देत आहात का? कारण मित्रहो, आपल्यामध्ये एक म्हण आहे, बाळ रडेपर्यंत आई सुद्धा बाळाला दूध देत नाही। म्हणून आपण पण जागृत असलं पाहिजे। आपले नगरसेवक नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना सांगितलं पाहिजे, पाण्याचे क्वालिटी बद्दल आणि त्यांना वारंवार पाण्याबद्दल विचारत राहिल्याने ते सुद्धा काळजी घेऊन आपणाला पाणी शुद्ध करून देतील। मित्र हो, आपल्या तालुक्याला ज्या ठिकाणाहून पाणी येते ते आज जाऊन पाहूया। हा आहे करडखेड या गावामधून 10 मिनिटाच्या अंतरावर धरण आहे। त्या धरणामधून आपल्या शहराला पाणी शुद्ध करून पुरवठा केला जातो। हा रस्ता आहे, या रस्त्याची अवस्था अशी आहे, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे बिलकुल जाणवणार नाही। पण या रस्त्याने आपले अधिकारी आणि आपण निवडून दिलेले नगरसेवक व आपण जबाबदार नागरिक म्हणून इकडे येत असलो तर कदाचित हा रस्ता असा राहिला नसता। मित्रो, या धरणाचं पण आपण स्वरूप समजून घेऊया। हा आहे करडखेडचा धरण। या धरणाची एकूण लांबी आहे 1978 मीटर, म्हणजे जवळपास 2 किलोमीटर इतकी लांबी आहे। या धरणाची उंची 19 मीटर, म्हणजे साधारण 6 मजली इमारती एवढी आहे। धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता म्हणजे पूर्णपणे भरल्यावर 1454 मीटर पर्यंत पाण्याची धरण्याची मागच्या बाजूस 498 घन किलोमीटर म्हणजे 498 दशलक्ष घन मीटर पाण्याचा साठा होऊ शकतो। धरणाचा प्रमुख जलाशय म्हणजे मध्ये एकूण 10,980 घन किलोमीटर पाणी धरता येते। धरणात साठवलेले पाणी पिण्यासाठी, शेतासाठी आणि इतर औद्योगिक वापरासाठी वापरले जाते। या धरणामुळे परिसरातील गावांना वर्षभर पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी मिळते। पावसाळ्यात साठवलेले पाणी संपूर्ण वर्षभर पुरवले जाते। हा आहे इंटेक वेल, म्हणजे पाण्याचे स्रोत किंवा पाणी गोळा करण्याची रचना आहे। या रचनामुळे एक मोठ्या क्षेत्रासाठी म्हणजे देगलूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होते। यामध्ये वॉटर स्क्रीनिंग होते। स्क्रीनिंग पाणी शुद्ध करण्याचा पहिला टप्पा आहे। स्क्रीनिंग ज्यामध्ये पाण्यातील मोठ्या घाणीचा कण किंवा निलंबित घन पदार्थ काढून टाकले जातात।
जलशुद्धीकरणाच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात नदी किंवा तलावातील पाणी पाईप मध्ये येण्यापूर्वी त्यातील कचरा, पाने, फांद्या किंवा इतर मोठे कण दूर करण्यासाठी स्क्रीनचा वापर करतात. यालाच स्क्रीनिंग असे म्हणतात. हा आहे एअरेशन, म्हणजे पाण्यात हवा मिसळून ते शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत हवेतील प्राणवायू ऑक्सिजन पाण्यात मिसळला जातो, ज्यामुळे पाण्यात विरघळलेले लोह, मॅग्नीज आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर काढले जातात. थोडक्यात एअरेशन वॉटर फिल्टर हा पाण्याचे ऑक्सिजनद्वारे शुद्धीकरणाचा एक प्रकार आहे. मित्रो, एअरेशन वॉटर फिल्टर साठी बनवलेला हा ओटा आहे. पहा, स्टेप मध्ये या ओठ्यावर सिमेंट व टाइल्सच्या तुकड्यांमध्ये चायना मोजे फ्लोरिंग बनवलेला होता. याचं कारण आहे, हा ओटा साफसफाई करण्यास सोपा जातो व कुठलेही जीवाणू, सूक्ष्म जंतू बनत नाहीत. पण याची अवस्था काय झाली आपण पाहू शकता. चायना मोजे पुन्हा बनवण्यासाठी फक्त 5 ते 10 हजार रुपये मध्ये काम होऊ शकते आणि याला फक्त 1 दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होऊ शकते. ही गोष्ट कोणाच्याही नजरेस आढळत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. पाण्यातील क्लोरीकरण म्हणजे पिण्याच्या पाण्यात क्लोरीन किंवा क्लोरीनची संयुगे मिसळण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे पाण्यात असलेले जीवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्म जीव मारले जातात, ज्यामुळे ते निर्जंतुक आणि पिण्यासाठी सुरक्षित होते. कॉलरा, टायफॉइड आणि हिवताप यासारख्या जलजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी क्लोरिनीकरण हा एक प्रभावी आणि व्यापकपणे वापरला जाणारा मार्ग आहे. मित्रहो, ही सिस्टीम अनेक वर्षांपासून बंद आहे. पाणी फिल्टर करण्याचा हा एक मोठा भाग आहे. क्लोरीन वायू याच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे पाण्यापासून अनेक आजार आपल्यापर्यंत सहज पोहोचतात. नवीन पाणी पडला की व्हायरल इन्फेक्शन म्हणून दवाखाने लहान लेकरांना भरून जातात. बिमार पडण्याचे मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी आहे. जर ब्लीचिंग पावडर मध्ये 30% किंवा त्याहून अधिक क्लोरीन असेल, 1000 लिटर पाण्यात योग्य निर्जंतुकीकरण करण्यासाठी 5 ग्रॅम ब्लीचिंग पावडर आवश्यक आहे. पण आता क्लोरीन वायू नाही, पण ब्लीचिंग पावडर ही क्वालिटी व पाण्यात टाकण्याचा प्रमाण ही घटना सुद्धा नियमाप्रमाणे होत नाही. पाणी फिल्टर करण्यासाठी तुरटीचा वापर होतो. तुरटी पाण्यातले लहान चिखलाचे कण आणि इतर अशुद्धी एकत्र आणते, ज्यामुळे मोठे कण तयार होतात आणि ते खाली बसतात. यामुळे पाणी लवकर फिल्टर होते, कारण गाळलेले कण सहजपणे खाली बसतात आणि पाणी शुद्ध होते. तुरटी स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे, त्यामुळे ती जलशुद्धी करण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून वापरतात. मित्रो, ही आहे तुरटी ठेवण्याची रूम. या ठिकाणी 2 किंवा 3 मिनिट सुद्धा थांबवायस वाटणार नाही अशा पद्धतीची तुरटी म्हणजे आलम ठेवण्याची रूम आहे. या रूम मध्ये फार कमी प्रमाणात तुरटी होती. नंतर मी माहिती घेतलो तेव्हा तुरटी पण संपली होती. बिना तुरटीचं पाणी आपणाला पुरवठा होत. पाणी फ्लॅश मिक्सर हे जल आणि सांडपाणी प्रक्रिया उद्योगामध्ये वापरले जाणारे एक उपकरण आहे. हे उपकरण पाण्यात रसायने जसे की क्लोरीन जलद आणि समान रीतीने मिसळण्यासाठी डिझाईन केलेले आहे. या मिश्रणामुळे पाण्यात मिसळलेले निलंबित कण एकत्र येऊन मोठे फ्लॉक्स तयार होतात, जे पुढील प्रक्रिया टप्प्यात सहज काढून टाकता येतात. मित्रो, रसायनाचे समान वितरण जेव्हा प्रक्रिया करायचे पाणी टँक मध्ये येते, तेव्हा त्यात रसायने टाकली जातात.
फ्लॅश मिक्सर या रसायनांना पाण्यात जलद आणि समान रीतीने पसरवते, ज्या ठिकाणी त्यांचे कार्य अधिक प्रभावी होते। मित्रहो, ब्लीचिंग पावडर व आलम म्हणजे तुरटी पाण्यामध्ये मिसळल्यानंतर पाणी फ्लॅश मिक्सर मध्ये आले तेव्हा ब्लीचिंग व आलम हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे फ्लॅश मिक्स करता येते। पण ब्लीचिंग व आलम पाण्यामध्ये मिसळल्यानंतर 50% पाणी मिक्सर मध्ये येत आहे आणि 50% शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे फिल्टर बेड मध्ये येत आहे। हा आहे याचा व्हिडिओ। पाणी फ्लॅश मिक्सर मधून अवसादन टाकीमध्ये यायला हवं होतं, तिथून फिल्टर होऊन मग फिल्टर बेड मध्ये जायला हवं होतं। तसं न होता सरळ पाणी 50% शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी येत आहे। हे पाणी पिऊन आपण बिमार पडू शकतो एवढं मात्र नक्की आहे। अवसादन टाकी म्हणजे पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची टाकी, जिथे पाणी हळूहळू प्रवाहित केले जाते, ज्यामुळे घन पदार्थ आणि गाळ खाली बसतात आणि पाणी वेगळे होते। या प्रक्रियेमुळे पाण्यात असलेले तरंगणारे घन पदार्थ वेगळे होतात, ज्यामुळे पाणी शुद्ध होते। थोडक्यात अवसादन टाकी हे असे उपकरण आहे जे गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाण्यातील घन, कण आणि गाळ वेगळे करते, ज्यामुळे प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते। ड्राईव्ह युनिट यात एक मोटर आणि गिअरबॉक्स असतो, जो फिरवणाऱ्या भागांना आवश्यक ती गती देतो। फिरणारे हात हे मोठे हात हळूहळू फिरतात आणि टाकीच्या तळाशी बसलेल्या गाळाला मध्यभागी असलेल्या खड्ड्यामध्ये सरकवतात। हे फिरत्या हातांना जोडलेले असतात आणि गाळाला तळाशी खरडून पुढे ढकलतात। मित्रो, हा ड्राईव्ह युनिट आज बंद आहे। 1 महिन्यामध्ये 3 वेळेस आलो तरी बंदच होतं आणि मी 2 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा सुद्धा हा ब्रिज, हा युनिट पूर्णपणे बंद होता। पाण्यातले गाळ काढून टाकण्यासाठी हा फार महत्त्वाचा भाग आहे। तरी पण आपण निवडून दिलेले नगरसेवक आणि नगर परिषदेतील अधिकारी आणि आपण जबाबदार नागरिक म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे। आपण कराच्या माध्यमामधून जे 3 करोड पर्यंत पैसे भरतो, त्या पैशाचा वापर कुठे होत आहे? पण हे देगलूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सहज पडणारा प्रश्न आहे आणि आपण विचार केला पाहिजे। शुद्ध पाण्याची रूम ही आहे, या ठिकाणी आलोत, पण पहा, या ठिकाणी शुद्ध पाण्याच्या टँकला सेफ्टी कव्हर नाही। यामध्ये काहीही पडू शकते आणि या रूमची अवस्था पहा। हा आहे सोलार प्लांट। आपल्या घरी जर हा प्लांट बसवलो तर आपण किमान 8 ते 9 फूट चॅनल बसवून त्यावर प्लांट बसवतो। याचं कारण आपलं छत हे नेहमी आपल्याला साफसफाई करता यावं या उद्देशानं। पण येथे पहा, छतावरचं प्लांट बसवले आणि आज बघितलं तर असं वाटतं छतावर सुद्धा शेती आहे। काही काळामध्ये या छतामध्ये पाणी मुरेल आणि छत लिकेज होईल। या साध्या गोष्टी यांना का कळत नसेल? कारण यांच्याकडे तर इंजिनियर सुद्धा आहे आणि मोठी टीम आहे। या गोष्टींची चूक यांच्याकडून कशी होते? फक्त काही थोडे पैसे वाचवण्यासाठी हा प्लांट असा बसवलेला आहे, पण या प्लांट मुळे पूर्ण प्लांटचं छत खराब होऊ शकते। मित्रहो, हे इमारत असं वाटते की आपण कुठल्या तरी खंडर मध्ये आलोत। एक खिडकीला पण ग्लास नाही, दाराचे पण ग्लास फुटलेले आहेत, भिंतींना कलर नाही, पूर्ण भिंती भुरटेजून गेलेत। या ठिकाणी जे आपले बांधव आहेत
त्यांना 2 रूम आहेत, त्यांचं मेंटेनन्स कुठल्याच प्रकारे नाही, त्या ठिकाणी इंचू आणि साप सुद्धा येऊन राहतात। या भीतीने आपले बांधव जे काम करतात, या ठिकाणी ड्युटी करतात, ते याच प्लांट मध्ये रात्रंदिवस राहतात। मित्रहो, या सर्व प्रश्नांना घेऊन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आदरणीय नीलम कांबळे मॅडम यांना आम्ही सविस्तर सर्व माहिती दिली आणि त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं, मॅडम आम्ही नगर परिषदेला करोडो रुपये मध्ये कर भरतो, मग त्या बदल्यामध्ये आम्हाला स्वच्छ पाणी केव्हा मिळेल? मॅडम आम्हाला आश्वासन दिलेले आहेत, 2 महिन्याच्या आतमध्ये सर्व मशिनी दुरुस्त करून देगलूर वासियांना स्वच्छ पाणी मिळणार आहे। जर हा पाणी मॅडम म्हटल्यासारखं स्वच्छ नाही मिळालं तर आम्ही नगर परिषदेपुढे सर्व देगलूरकर नागरिक म्हणून धरणे आंदोलनाला बसू। जोपर्यंत शुद्ध आणि पूरक पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिका पुढे टेंट टाकून बसू। मित्रहो, मला शेवटी एवढंच सांगायचं आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांना व तेथील बहुजन लोकांना मताचा अधिकार मिळवण्यासाठी 95 वर्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या महिलांना व बहुजनांना मताचा अधिकार सहज मिळवून दिले। याचं कारण या मतामुळे आपण आपला देश व समाज व परिवार यांना न्याय देऊ शकतो, एक चांगला प्रतिनिधी देऊन। धन्यवाद। मी संजय जिजाई लक्ष्मण।